लोक चांगलं म्हणतील म्हणून चांगलं वागायचं नाहीये. चांगलं वागणं आत्म्याला समाधान देत आहे म्हणून चांगलं वागायचं ही चांगलं वागण्याची व्याख्या आहे. लोकांसाठी नाही वागायचं. अरे काय जगणं होतं माझ्या राजांचं. शाहिस्तखानाच्या लाल महालाच्या हल्ल्यात शाहिस्तखानाच्या बहिणीची पोरगी भीतीने कुठेतरी लपली. शाहिस्तखानाची बायको पळत पळत आली. चहापणा मुझे लगता है शिवा के मावलों ने बदले की आग में लड़की उठा ली. शाहिस्तखान शत्रु है पण बायकोला सांगतोय बेगम जबान को लगाम दे, शिवा के मावले है वो, ऐसी उनकी औलाद नहीं कि बेटी की तरफ गंदी नजर डाले. बहुत अच्छी परवरिश है उनकी. कौतुक बायकोला वाटलं. क्या लगता आपको चहापणा, तुमने उनकी बहू बेटियां उठाई, यहाँ तक उनकी इज्जत तक लूट ली. तुमने नहीं सोचा वो औरत है उसका क्या कसूर, फिर वो क्यों सोचेंगे. अगर तुमने उनकी औरतों को जलील किया तो शिवा बदला नहीं लेगा, बेगम बेशक लेगा. आज उंगलियों पर जान चली गई, कल गर्दन से जाऊंगा. लेकिन एक बात विश्वास के साथ कहता हूँ, बेटी उनकी हो या अपनी, हर औरत साथ को, वो किसी भी धर्म, किसी भी मुल्क, किसी भी जात, कितनी भी सुंदर क्यों ना हो, आगे से समर्पित करने वाली भी क्यों ना हो, हर औरत जात को देवी की तरह पूजते हैं. ऐसे हिंदू है वो, औरत जात की इज्जत करते हैं. काय ताकद होते विचार. अशा शिवरायांचे वारसदार आहेत आपण. आपल्या नजरेत तेवढीच प्रखरता, तेवढंच सामर्थ्य, तेवढीच आग आणि तेवढंच पावित्र्य हवं. कळावं काय कीर्तन असतं. छत्रपती शिवरायांच्या कीर्तन जगद्गुरु तुकोबांनी सामर्थ्याने, जगद्गुरु तुकोबांच्या कीर्तन छत्रपती शिवाजी महाराजांनी यावं. तुकोबारांच्या कीर्तन छत्रपती शिवाजी महाराज येतात, पायाशी बसतात. तुकोबांनी पायाखालचं घोंगडं काढावं आणि छत्रपतींना सांगावं, हिंदवी स्वराज्याचं धनी हात राज, मातीत कुठं बसलाय, घोंगड्यावर बसा. छत्रपतींनी सांगावं, बुवा कळतं आम्हाला, जोपर्यंत आम्ही तुमच्या चरणाशी मातीत बसलोय तोपर्यंत माती टिकवायची ताकद या मनगटात आहे. ज्या दिवशी आम्ही तुमच्या बराबरीचा लोभ करू त्या दिवशी आमच्या सिंहासनावर भलता बसल्याशिवाय राहत नाही. आम्हाला कळतं कोणाच्या चरणाशी बसावं, म्हणून हिंदवी स्वराज्य उभा राहिलं. संतांच्या चरणांना तेवढा सन्मान होता म्हणून राजांना आम्ही सामर्थ्यवंत ठरवतो. सुपारीच्या खंडाचं व्यसन नव्हतं माझ्या राजाला. आई बहीण देवीप्रमाणे समजली माझ्या राजाने. हे विमल माणिकचंद असलं खाऊन नसतं, नुसते बोंबलत्यात. तुम्ही शिवराय, आम्ही तुमचे मावळे. अरे तुम्ही डोम कावळे मावळे होय रे तुम्ही. 12ला शिवजयंती करताना 12:30ला लिंबू पिळू पिळू मटण हाणता माणसे होय रे तुम्ही. कशाला करता रे मग. हा, अरे माझा छत्रपती शिवाजी महाराजांचा विश्वास सांगायला गेलं, माझा राजा देव जरी नसला तरी आज मंदिरात जो देव आहे तो माझ्या राजामुळे, मग देवापेक्षा कमी किंमत नाही. एवढं सामर्थ्याच्या माणसामध्ये नाचून शिवजयंत्या करता, नाचून शिवजयंत्या करता कशाला रे. बर काय खाणारी पिणारी मंडळी नका रे. शिवराज्याभिषेकाच्या काळात इंग्रज आले होते. छत्रपतींनी सांगितलं मांसाहार गडाच्या पायथ्याशी करायचा. गडावर जमत नव्हता. आई तुळजाभवानीचा साक्षात्कार ज्या राजांना झाला नव्हतं रे जमत. आमची लई चित्र आहे ती. योग्य ते खात जा, योग्य ते राहत जा. विचार करा, 1 महिना ऑब्झर्व करा, प्रॅक्टिकल घ्या तुम्ही. 1 महिना कमी तिखट कमी तेल खाऊन बघा, शांत राहा. 1 महिना कमी तिखट कमी तेल कमी मीठ खायचं, डोकं शांत राहत. हे जे तुम्ही तर्री मारता ना, तर्री सजनी रसा रसा वाढ, ह्याच्यामुळेच वाटोळ झालंय तुमचं. या रश्यानंच काटा काढलाय तुमचा. हे रस्सा वाढता ना तुम्ही, रस्सा. अरे विचार करा, जो प्राणी तुम्ही खाता ते बोकड नावाचा प्राणी 3 महिन्याच्या आत आईवर वाईट नजर टाकतं. ज्या जनावराला स्वतःची माय कळत नाही असं जनावर खाऊन तुम्हाला काय वाटतं, नजर घाण होईल का नजर पवित्र होईल. लेक म्हणून खरं बोला फक्त. हा, खाणारे नसत्यात वाजवत टाळ्या. माळकरी तुम्ही वाजवा. ही कशी वाजवते आली. लय भारी परमार्थ यांचा. मला लय नवल वाटतं ह्यांच्या परमार्थाचं. सोमवार गुरुवार खात नाही, बाकी दान खाऊन हाणतो. तेवढं कशाला सोडतो, तेवढं बी खा की. तुम्हाला असं वाटतं का सोमवार गुरुवार देव बघतो बाकीचे डोळे झाकतो, तू खामे बघत नाही, तू खामे बघत नाही, असं करतो का देव. कशाला. लयच अवघड आहे लोकांचं. आणि कळत नाही असं नाही, सगळं कळतं तुम्हाला. कळत कसं नाही. एखाद्यानं सकाळी मांसाहार केला, दुपारी चल मनावर पंढरपूरला, येईल का.
सकाळी खाल्लेलं दुपारी पंढरपूरला येईल का? काय म्हणेल? जीवाला लाजल ना ती. ते का आज नाही, आज खाल्लंय, उद्या जाऊ, उद्या पवित्र होतो का तू? लय माणसं अनलॉजिकल आहे ते, लयच येण्याचा परमार्थ झालाय बाबा. काय सांगावं तुम्हाला, कळत नाही. सगळं कळतंय तुम्हाला, कळत कसं नाही? माणसं म्हणतात पिल्यावर कळत नाही. कसं कळत नाही? आता मार 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 बायकोला मारतो, सकाळी तिलाच म्हणतं नव्हतं ग मारायचं, पण काय सांगू पिल्यावर कळत नाही. एवढंच बरं कळत नाही, हात वळायचं बरं कळतो. आता काय करायचं? माय पिले ना, टोपलभर शेळीच्या लेंड्या समोरून येऊन ठेवायच्या. त्यांना म्हणायचो काळे मनुके ताकद वाढती, गोड लागतात खा. खाईल का ग माय? अगं किती बी टाकलेली असू दे, तेवढ्या धुंदीत म्हणीन येडाय का मी, लेंड्या आहेत त्याच्या. कळतो त्याला, नाटक करतोय ती, सगळं कळतंय. कळत कसं नाही? आता डोक्यातलं काढा. इंजेक्शन औषधानं दारू सुटते. मनावर ताबा असल्याशिवाय कुठलंच व्यसन सुटत. अशी जर इंजेक्शन दारू सुटली असती ना माय, महाराष्ट्रातल्या बायकांनी मंगळसूत्र ऐकलं असतं, पण इंजेक्शन आणलं असतं आणि झोपीतच दिलं असतं. जिंदगी वाटोळी केली, झोपीत दिलं असतं. फक्त खरं सांगा, दिलं असतं की नाही? बहीण म्हणून सांगते, जे व्यसन तुम्ही हाऊस म्हणून करता, ते व्यसन एखाद्या मुलीचं, एखाद्या लेकराचं, एखाद्या पोराचं अखंड आयुष्य बर्बाद करतं. 4 माणसात त्यांना माझा बाप आहे हे स्वाभिमानानं सांगता येत नाही, याचं कारण फक्त तुमचं व्यसन असतं. तेवढं सोडलात ना, आईबापांनी सामर्थ्याने सांगते ही लेकरं तुमची स्वाभिमानाने जगतील. नजर वर करून सांगतील बाप आहे माझा, निर्व्यसनी आहे, सुपारीच्या खंडाचं व्यसन नाही माझ्या बापाला. फार पुढच्या माणसांना पुढच्या पिढीला नावं ठेवण्यात मजा नसते रे. फक्त पुढच्याच पिढीला नावं नसतं ठेवायचं. आजकालची म्हातारी माणसं निसतो पुरवाया गेली, पुरवाया गेली आणि पुरवाया गेली. अरे पण का गेली? बिडी फुकू फुकू तुमची थोबाडा आत गेली म्हणून पुरवाया गेली. तू थोडे गेले, तुमचा काय दोष आहे का नाही? हा, जीव म्हातारा आहे आपला. भजन करायच्या वयात मारुतीच्या मंदिरात तुम्ही पती खेळता, ब्रह्मचारी मारुतीला राणी दाखवता. तुम्ही गुणाचे, फक्त पोरच वाया गेली. आता या बायका सुद्धा दारात बसून आजकालच्या काय पोरी येतोय, यांना काय लाज येतोय, आमच्या जमान्यात नव्हतं माय असं, आम्ही किती इज्जतीनं खाल्लं माय, किती कष्ट केलं माय, ह्यांना काय झळय माय. वय ग माय. पण आता काय करता? आता मिसरी चोळीता. तुमच्या मिसरीच्या वासानं गोठ्यातल्या म्हशीनं दूध द्यायचं बंद केलं. इतका भंगार वास त्या मिसरीचा. तुम्ही नातीला कुठला तोंड ज्ञानेश्वरी वाचाय सांगणार? सांगा बरं माय. लेकरं वाईट नाहीत रे दादा. व्यासपीठावर सांगते, माझ्या हिंदू धर्मातलं ज्ञानोबा तुकोबाला छत्रपती शिवाजी महाराजांना मानणारं पोरग मध्यरात्री अर्धनग्न पोरगी जरी त्याला दिसली तरी माझा छत्रपती शिवरायांचा मावळा तिला तिच्या आई वडिलांपर्यंत सुरक्षित पोहोचवल्याशिवाय राहणार नाही, एवढं सामर्थ्य आमच्या मातीत आहे. पोरं वाया जात नाहीत रे आमची. सांग ना, आर्मीत भरती होणारी पोरं शेतकऱ्याची का जागीरदाराची? शेतकऱ्याची. मिडल क्लास. चांगली अकॅडमी मिळेल असं नाही त्याला. 3:30-4 ला उठतं, पहाट्याच्या गावाच्या फेऱ्या मारतं, शरीर कमवतं, मोठं होतं. MPSC UPSC करणारी पोरं शेतकऱ्याची का जागीरदाराची? शेतकऱ्याची. अखंड आयुष्य त्यागाला लावून, तारुण्यपणाला लावून वारकरी संप्रदायात आपलं आयुष्य फुलवणारी पोरं शेतकऱ्याची का जागीरदाराची? शेतकऱ्याची. वृद्धाश्रमात कोणाचे मायबाप? शेतकऱ्याचे का जागीरदाराचे? ती कुत्र्याचं नाक पुसतं. आमचं शेतकऱ्याचं पोरग फाटक्या धोत्रावर बाप सांभाळेल, पण बाप बापाच्या घरातच सांभाळण्यावर सामर्थ्य त्याच्या मनगटात असतं. सामर्थ्यवंत आहे आम्ही. वैष्णवाच्या घरात पैसा थोडा कमी जास्त असू द्या, पण समाधान फार असतं. पण विनंती आहे, तुझ्याशिवाय नाही देवा. किती श्रीमंती येऊ दे, तू असशील तर समाधान आहे. सदा नाम घोष करू तिने सदा चित्ता सर्व सुखले आलो. ज्या दिवशी तू माझी साथ सोडशील ना, व्यर्थ जन्म गेला माया, व्यर्थ जन्म गेला माया, तुझा तीन शंभराया, व्यर्थ जन्म गेला माया शंभराया.
व्यर्थ जन्म गेला वाया, व्यर्थ जन्म गेला वाया, व्यर्थ जन्म गेला वाया, तुझं विन शंभराया, व्यर्थ जन्म गेला वाया, व्यर्थ जन्म गेला वाया, व्यर्थ जन्म गेला वाया, तुझं विन शंभराया, व्यर्थ जन्म गेला वाया, व्यर्थ जन्म गेला वाया, व्यर्थ जन्म गेला वाया. तुझ्या अस्तित्वाशिवाय माझं अस्तित्व शक्य नाहीये, म्हणून देवा तुझ्या दारी आलो. या ज्ञान भक्ती सहज बघतोय एक वटला मज तोची, मीही केवळ तुझं श्रुतही आहे. तुझ्या दारी आल्यावर कळलं मी कोण आहे, मी कोण आहे कळल्यावर कळलं तू कोण आहे, तू कोण आहे कळल्यावर कळलं तू आणि मी वेगळं नाहीये. देव पहावया गेलो तेथे, पण कधी झालं देव पहावया हे नाही घडलं. व्यर्थ शिणली माऊली याचा अर्थ ज्याने निर्मित केलं. आणि निर्मित कोणी केलं? विश्वोत्पत्त्या देहेतवे सतचित आनंद स्वरूप असणारा सचिदानंद रूपाय विश्वोत्पत्त्या देहेतवे तापत्र विनाशाय श्रीकृष्णाय वयं नमः. तूच आहेस तू ज्याने निर्माण केलं, तूच आहेस तू ज्याने विनाश केला, आणि तूच आहेस ज्याने सांभाळलं. आणि मी जर तुलाच नाकारलं मग काय फायदा नाही ना, शिंणार ना. आपला जन्म आहे, देवे दिला देह, कायिक वाचिक मानसिक कसंही वर्णन आहे बघा. कैलाय रविंदेन पैताय रविंदम मुखाय रविंदेन विनिवेशयन्तम् वटस्य पत्रस्य पुटेशयानं शयानं बालं मुकुन्दं मनसा स्मरामि. श्रीकृष्ण गोविन्द हरे मुरारी, हे नाथ नारायण वासुदेव. बोला श्रीकृष्ण गोविन्द हरे मुरारी, हे नाथ नारायण वासुदेवा. जीवे पिबस्वामृतमृतदेव, जीवे पिबस्वामृतमृतदेव, गोविन्द दामोदर माधवेति. श्रीकृष्ण गोविन्द हरे मुरारी, हे नाथ नारायण वासुदेव. श्रीकृष्ण गोविंद हरे मुरारी, हे नाथ नारायण वासुदेवा. नाथ नारायण वासुदेव. कुठल्याही रूपात ये, कभी राम बन के कभी श्याम बन के चली आना प्रभु जी चली आना. कभी राम बन के कभी श्याम बन के चली आना प्रभु जी चली आना. सीता साथ लेके धनुष हाथ लेके चली आना प्रभु जी चली आना. कुठल्याही रूपात देवा पण राखण कर. तू गुरुबंधू पिता तू अमुची इष्ट देवता, तूही सदा रक्षदा आपदे अमोते. गुरु बंधू माय बाप सगळे अवतार घेशील, पण आमचं रक्षण करायला विसरत माझ्या विठोबाचा कैसा प्रेम भाव आपणची देव होय गुरु. आणि हे जर नाही कळलं व्यर्थ शिनली मग आयुष्य वाया गेलं ना दादा. जन्माला येण्याचाच फायदा काय जर जन्माचं सार्थकच करता आलं नाही. आमचं आयुष्य एवढ्यातच गेलं. माझी गाडी, माझी माडी, माझी दाढी, माझी बॉडी, माझ्याच बायकोची गोलगोल साडी, बस. तिकडे तुझी दाढी जळू दी पण माझी पिढी पिटू दे. लोकांना देशाचं देवाचं धर्माचं काही घेणं देणं नाहीये. आपलं ढेरगं भरलं, विषय संपला. यहाँ कोई मरे वोटों के लिए तो कोई मरे नोटों के लिए. यहाँ कोई मरे वोटों के लिए तो कोई मरे नोटों के लिए. भगत सिंह सुखदेव भी सोचते होंगे हम भी मरे किन हरामजादों के लिए. मेलो तरी कुणासाठी बाबा? ज्यांच्यासाठी मेलो त्यांनाच कदर नाही. अरे यांनी तिरंगे सुद्धा पैशावाल्यांच्या हाताने फडकवले, शहीदांच्या नाही. तिरंग्याची किंमत तुम्हाला मला कळणार नाही दादा. तिरंग्याची किंमत त्या कुटुंबाला विचारा ज्या आईनं